भीम टायगर सेना ॲम्ब्युलन्स पलकाचा अनावरण सोहळा छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी शहर पोलीस स्टेशन पुसद येथील प्रांगणात करण्यात आला। सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले। पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर व आंबेडकरी ज्येष्ठ नेते धम्मभूषण भीमरावदादा कांबळे यांच्या हस्ते फीत कापून फलकाचं उद्घाटन करण्यात आले। मागील कित्येक दिवसापासून सुरू असलेली सेवा ही ॲम्ब्युलन्स मोफत सेवेचं कार्य अत्यंत चांगले असून अविरतपणे चालू असल्याचा आपल्याला अभिमान आहे। संघटना फार मोलाचं कार्य करत असून आजच्या जयंतीदिनी पोलीस निरीक्षक उमेश बेसकर यांनी मोफत ऑटो ॲम्ब्युलन्स सेवा चालक यांचे स्वागत व अभिनंदन केले। मोफत ऑटो ॲम्ब्युलन्स सेवा ही ज्येष्ठ नागरिक, कुष्ठरोग, आजार पीडित, अपघातग्रस्त कुटुंबासाठी आपण अविरत सेवा देणार असल्याचं भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे यांनी आपले प्रास्ताविक केले। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व डॉक्टर राजेश वाडवे, डॉक्टर राजेश मालपाणी, डॉक्टर शिवाजीराव भुरके, वाहतूक पोलीस विभागाचे निलेश शेंबडे, सागर दानडे, वसंतनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश जाधव, पत्रकार राजेश ढोले, पत्रकार मारुती भस्मे, शीतल कुमार वानखडे, प्राध्यापक नरेंद्र जाधव इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती। ऑटो ॲम्ब्युलन्स मोफत सेवा चालक सचिन वंजारे, विनोद जाधव, भीम टायगर सेनेचे प्रभाकर खंदारे, जनार्दन झोडगे, दीपक गायकवाड, विष्णू सरकटे, रवी सिंगणकर इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचं उत्कृष्ट सूत्रसंचालन संतोष गायकवाड तर आभार विष्णूजी सरकटे यांनी मानले। इंडिया न्यूज R7 सोहेल चव्हाण। ऑटो ॲम्ब्युलन्स सेवेचा जो सुरत 2018 पासून शुभारंभ झाला, त्याचे अध्यक्ष कांबळे यांचं मनापासून कौतुक करतो। या कार्यक्रमात उपस्थित डॉक्टर साहेब, समाजसेवी प्राध्यापक साहेब, पत्रकार बंधू तसेच ऑटो चालक बंधूंना, आम्ही पोलीस खात्यात आलो तेव्हापासून रोडवर होणारे अपघात नेहमीच बघत असतो आणि अपघातावरचा कॉल समजा आम्हाला आला तर आम्ही त्या अपघाताच्या कॉलवर लगेच पोहोचत असतो। पोहोचल्यानंतर जी विदारक परिस्थिती त्या ठिकाणी असते, आता त्याला हलवायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो। त्या जर आम्ही याला तातडीने हलवलं त्याचा जीव वाचवू शकतो। डॉक्टर लोक शर्तीने प्रयत्न करतात आणि त्यांचा जीव वाचवतात। एकदा इथून हलवलेल्या व्यक्तीचा जीव वाचला तर आपण केलेले जे काम आहे ते फार मनाला थोडंसं हायसे वाटते, आत्म्याला थोडंसं शांत वाटते आणि एक आनंद उभी होतो की आपण केलेल्या धावपळीमध्ये समोरचा जीव वाचला, डॉक्टर लोकांनी शर्तीने प्रयत्न करून त्याला वाचवलं। तर आम्ही समजा इथून माणूस उशिरा पाठवला असता तर डॉक्टर लोकांच्या शर्ती प्रयत्नाला काही अर्थ नसता, ब्रॉड डेथ हा प्रकार झाला असता। बरेचसे लोकांचे हातपाय तुटतात, जीव गमावले जातात, परंतु या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी स्पॉटवर पोहोचतो त्यावेळी आता परिस्थिती अशी आहे की त्याला तातडीने हलवायचं कसं, न्यायचं कसं। कोणीच लोक, बरेचसे लोक पाहतात ना, एक दूरूनच पडून जातात किंवा बाहेरच पडून जातात आणि मग आम्हाला रस्त्यातून दिसलं तर मग आम्हाला पोलिसी इंगा दाखवा लागतं, त्याला उतर, सगळ्या लोकांना आताच्या आता उतरव आणि हे डेड बॉडी किंवा हा जो जखमी याला आता टाक आणि दवाखान्यात घेऊन जा, नाही तर तुझ्यावर आता इथं दंड देईल। हे कधी कधी आम्हाला सक्तीची भूमिका घ्यावी लागते, कारण कोणासाठी, समोरचा जीव वाचवणे। कोणीच लोक तेवढे तनमनाने कोणी असे मदत करायला पाहतात, परंतु आता मला सांगितलं इथं आल्यानंतर की कांबळेंनी की आम्ही आमची ही सेवा 2018 पासून अविरत सेवा सुरू आहे। त्या माध्यमातून सगळे ऑटो बांधव स्वतःचा पेट्रोल पैसा लावून सुद्धा करतात, नाहीतर आम्हाला बाबू गाडीने पोहोचवल्यानंतर आम्हाला आमच्या खिशातून पैसे द्यावे लागतात। तो व्यक्ती आमचा कोणी संबंधित नसते तरी पण माणुसकीच्या नात्यानं आम्ही हे कामं कधी कधी करत असतो। तर परंतु हे चांगली गोष्ट आहे की तुम्ही स्वतःच्या खर्चाने रात्रबिरात्र 24 तास हे या जखमी लोकांना, मृतकांना नेण्याकरता किंवा ते दवाखान्यात जाऊन हे करण्याकरता, ट्रीटमेंट करण्याकरता तुम्ही सगळे लोक मदत करतात। हे पाहून मला फारच एकदम आनंद झाला आणि तुमचं खरंच यासाठी कौतुक करत हे तेवढंच कौतुक केलं आणि ही तुम्ही अविरत सेवा सतत सुरू ठेवावी। कुठं नाही कुठंतरी समाजाचं, माणसानं समाजात जन्म घेतला तर समाजाचं देणं घेणं काही ना काही असते, तुम्ही त्याचा वेगळा प्रकार असतो, पण तुम्ही ही अतिशय तातडीने मदत पोहोचवून एखाद्याचा जीव वाचवता म्हणजे त्याचा जीव न वाचता त्याचा परिवाराचा पूर्ण जीव वाचतो। त्याच्यामुळे हे काम तुमचं वाखाणण्याजोगं आहे आणि भीम टायगर सेनेकडून हे काम चालत आहे। त्याच्याकरता मी भीम टायगर सेनेचं सुद्धा अभिनंदन करतो आणि आता तुमचे जे नंबर दिलेले आहेत ते पण मला आता माहीत झालेलं आहे की ते आपल्या पुसदवासीयाचे एवढे ऑटोवाले संघटनेचे लोक इतकी तातडीने मदत करतात, मला सुद्धा माहीत नव्हतं।
परंतु आता तुमचे नंबरसुद्धा इथे घेऊन आम्ही त्या डायरीवर ठेवणार. काही झालं तर ॲक्सिडेंटला खबर आली तर पहिले सोबत तो नंबरच घेऊन जा म्हणणार. तिथून फोन लावा म्हटला की तातडीने कुणाकडे खाल्ला. तरी बरेचसे ठिकाणी तुम्ही लोक आमची वाट न पाहता जर तुम्ही आसपास कुठं जरी असले तरी त्याला उचलायचं आणि पहिले दवाखान्यात पोहोचून जायचं आणि डॉक्टर साहेबांच्या हवाले करून द्यायचं. ते आपले विचारशक्ती करण्याचा प्रयत्न करतातच आहे. तरी एकंदरीत तुमचं काम चांगलं आहे, कौतुकास्पद आहे आणि आमच्या बी तुम्ही हाकेला रिस्पॉन्स द्याल अशी अपेक्षा करतो आणि तुम्हाला परत हेच काम चालू राहू द्या आणि तुम्हाला लोकांच्या बी खूप खूप काय म्हणतात त्याला आशीर्वाद लागतात. देवसुद्धा आशीर्वाद देतो, अप्रत्यक्ष रूपाने सुद्धा देतो आणि तुमचे कार्य असेच मोलाचे जोडून चालू राहू द्या. हे समाजकार्य फार चांगले आहे. ज्या छत्रपतीची आज जयंती आहे असे छत्रपती शिवाजी महाराज आणि बहुजनाच्या हितासाठी ज्या महामानवांनी आपल्या रक्ताचं पाणी आणि हाडाचं सुरू केलं अशा तमाम महामानवांना अभिवादन करतो आणि उपस्थित पाहुणे मंडळी त्यांना थोडक्यात त्या ॲटोॲम्ब्युलन्सचाच त्यांची असतात. तर ॲटोॲम्ब्युलन्स आम्ही 2018ला चालू केली व या ॲटोॲम्ब्युलन्स जो चालक आहे तोच पेट्रोल पाणी पुरवतो. ही संघटना पेट्रोल पाणी फक्त आम्ही विचार दिले आणि बॅनर दिला. हे सदस्य उभे आहेत याच्यात खिशातला पैसाच त्या डिझेलला त्या पेट्रोल पाण्याला जाते. घरून दवाखान्यापर्यंत, दवाखान्यापासून घरापर्यंत पेशंट आणि ॲक्सिडेंट झाला आणि तुमच्याही कुठं डेड बॉडी वगैरे कुठं काही मर्डर झाला किंवा डेड बॉडी अननोन डेड बॉडी पडली आत्तापर्यंत म्हणजे नवीन ठाण झालेला हे माहीत नाही. नेमकी ॲटोॲम्ब्युलन्स आहे ना आपले संघटना आपल्या इथं आहे. आज मी सरसोबत इतकं सर म्हणे तो आज हे तर ग्रेट काम आहे, हे काम सुद्धा एक लपून आहे आणि त्यांच्या बऱ्याचशा लोकांनी सरपर्यंत ही आपली ॲटोॲम्ब्युलन्स सेवा जाऊच दिली नाही. कारण एक हात मदतीचा म्हणून आपण संघटना चालू केली, सेवा चालू केली आणि सर रात्री बेरात्री कधीही फोन आला आणि 24 तास विकलांग लोकायला, अपंग लोकायला 24 तास सेवा आहे आणि रात्रीच्या वेळी म्हणजे सकाळी 8 ते रात्री 8पर्यंत ती अशी कुठलीही काही न खर्च घेता त्याच्यात ब्लड जरी सांडलं तर आमचे कार्यकर्ते त्या गाडीला धुवून व्यवस्था करून डबल ते त्याच्या कामधंद्यावर जातात. असे आमचे सगळे ॲटोॲम्ब्युलन्सचे कार्यकर्ते आहेत. आणि कोरोना काळातनी जे पेशंट होते त्या पेशंटला गाडी घोडी भेटायचं पण न्यायचं. त्या पेशंट म्हणलं की पेशंटला बियायचे आणि हे छाती ठोकपणे हे लोक समोर आले आणि त्या पेशंटला दवाखान्यापर्यंत दिलं. ते कोरोनाचा असो लोक पेशंट म्हणले कोरोना काळामध्ये ते लोक मागत राहिले आणि त्या कोरोना काळामध्ये समोर आले तर आमचे जाधव साहेब आहे तर ते एक हारशीला कुत्रा चावला होता 3 माणसाला. त्या कुत्रा चावलेल्या पेशंटला कोणी भेटत जातात. तेथून शासकीय रुग्णालयापर्यंत त्याच्यानंतर 2018 आम्ही नेमकी चालू केली आणि आपल्या SRPFची टीम पूर्ण गाडी पलटी झाली सांडगावांडच्या घाटाची. तर आपली जी शासकीय ॲम्ब्युलन्स आहे ती पोचणे पण आमची आठवड्याच्या आजूबाजूला पोचले आणि सगळ्या शिपायाला इथे घेऊन आले काय शासकीय रुग्णालयामध्ये. त्या इथे तिथे बॅगाही फुटलेल्या नाही ना माणसं मुरलेली नाही. आपली शासकीय ॲटोॲम्ब्युलन्स स्वतंत्र व्यवसाय घेतलेल्या ॲटोॲम्ब्युलन्स सगळ्याला इथं आणलं. अशी शास्त्रीपणे काम करत सायरे साहेब होते तर सायरे साहेबांनी द्यायला एक पोलीस मित्र म्हणून एक कार्ड दिलं आणि तिथं आता थोडक्यात असं वाटलं किंवा सरपर्यंत ही माहिती पोचली नाही आणि आम्हाला किंवा त्या ॲटोॲम्ब्युलन्सवर एक बॅनर नाही. आपल्याला आम्ही बॅनर लावले होते. ते बॅनर तुटले. काही आमचे कार्यकर्ते नोकरीला लागले, काही कार्यकर्ते पोटा पाण्याच्या व्यवस्थेला पुण्याला मुंबईला जिकडे तिकडे कंपन्याने कामाला लागले. त्याच्यामुळे आम्हाला ते रिओपन करायचं किंवा परत ते नाव ते नंबर त्या ॲटवर आले पाहिजे. नवीन मुलं आले तर किंवा दादा आम्ही त्या इथं काम करू शकतो आणि आता हे नवीन मुलं शासकीयपणे काम करत आहेत. यासाठी आजच्या ओपनिंगच्या आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा देतो. थांबतो. जय जय भीम. मी भीम टायगर सेना जिल्हा अध्यक्ष किशोरदादा कांबळे. आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व जाती धर्माच्या महाराष्ट्राच्या व भारताच्या लोकांना हार्दिक शुभेच्छा देतो व आज आम्ही
भीम टायगर सेना ॲटो ॲम्ब्युलन्स सेवा 2018ला चालू केलेली आज या बॅनरच्या माध्यमातून रिओपन आणि नवीन कार्यकर्ते आम्हाला जोडून जिथेही अपघात घडला, जिथे कोणी बिमार लाचार आहे, रात्री बेरात्री ॲटो भेटत नाही किंवा ॲम्ब्युलन्स येत नाही, तर त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते खुद जाऊन त्या ॲटोमध्ये खुदच्या डिझेल पाण्यावर याने त्या पेशंटला मोफत सेवा अशी या ॲटोमधून दवाखान्यापर्यंत आणि दवाखान्यामधून घरापर्यंत ही सेवा अद्याप 2018पासून अद्यापपर्यंत चालू आहे आणि यानंतरही आम्ही चालू ठेवणार। आणि आमचे ॲटो चालक मालक आमचे जे सदस्य आहेत हे अद्याप अर्ध्या रात्री फोन केला तरी त्या पेशंटजवळ त्या ॲक्सिडेंटजवळ जाऊन तो पेशंट दवाखान्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतात। इतकं बोलतो, थांबतो। जय भीम।